तिकडे कोल्हापूरकरांनी कधी विचारही केला नसेल असं राजकारण सध्या नगरपालिका निवडणुकीत पाहायला मिळत आहे। कारण आजवर कट्टर विरोधक असलेले नेते मंडळी आता मांडीला मांडी लावून बसलेत आणि एकमेकांसाठी प्रचार देखील करतायत। चंदगड आणि कागल नंतर आता जयसिंगपूरमध्ये देखील असंच राजकारण तापलंय। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधामध्ये सतेज पाटील आणि महाडिकांसह अनेक नेते एकवटलेत। नेमकं काय घडतंय कोल्हापुरात पाहूया। दोन राष्ट्रवादी कोल्हापुरात एकत्र, दोन कट्टर विरोधी नेत्यांचंही मनोमिलन, एकमेकांवर धावून जाणारे कार्यकर्तेही एकत्र। हे सगळं घडतंय कोल्हापुरात आणि त्याला निमित्त ठरलंय नगरपालिका निवडणूक। चंदगड आणि कागल नंतर आता जयसिंगपूरमध्ये ही राजकीय घडामोडी पाहायला मिळतात। जिल्ह्याच्या राजकारणात नेतृत्व करणाऱ्या महाडिक आणि पाटील अशा दोन्ही गटाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नगरपालिका निवडणुकीत एकत्र असणार आहेत। जयसिंगपूर नगरपालिकेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात तालुक्यातील अनेक नेते एकवटले। जयसिंगपूर शहरामध्ये चालू असणारी ही जी मक्तेदारी आहे ती मक्तेदारी मोडून काढण्यासाठी इथं जयसिंगपूर ही राजर्षी शाहू महाराजांनी वसवलेली जयसिंगपूर नगरी आहे। हिचा कोणी मालक असू शकत नाही। जयसिंगपूरकर हेच या जयसिंगपुराचे मालक आहेत, परंतु मालक म्हणून जे काही इथं वावरत आहेत आणि हे शहर म्हणजे आपल्या बापजाद्यांचंच शहर आहे अशा पद्धतीचा जी भूमिका ते वटवत आहेत ते मोडून काढण्यासाठी म्हणून यापूर्वी सुद्धा जनतेतून 2 वेळा आम्ही नगराध्यक्ष निवडून आणलेले आहेत। त्यांना एकदाही निवडून आणता आलेलं नाही आणि आता सुद्धा आमच्या या जयसिंगपूर विकास पॅनेलचाच नगराध्यक्ष निवडून येणार आहे। काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील, विधानसभा लढवलेले काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, भाजप नेते माधवराव घाटगे, जिल्हा परिषद सदस्य भाजपचे नेते विजय भोजे यांच्या आघाडीनं जुळवले। या दोन्ही नगरपालिकांमध्ये काँग्रेस आणि भाजपनं एकत्र येत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय। अर्ज माघारीला काही तास शिल्लक असताना ही आघाडी तयार झाली। पहिल्यांदा भ्रष्टाचार मुक्त जयसिंगपूर ही आम्ही संकल्पना राबवणार आहे। विविध आम्ही कुणावरही टीका टिप्पणी आमची करायचा विषय नाही। लोकांच्या समोर आम्ही जाताना जयसिंगपूरचा विकास आणि रोल मॉडेल या पद्धतीने आम्ही काय 5 वर्षात करणार आहे ह्या विकासावर आम्ही बोलणार आहोत आणि ह्या विकासाच्या मार्गावर आम्ही लोकांची मतं मागणार आहोत। जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून महाडिक विरुद्ध पाटील हा संघर्ष पाहायला मिळत होता। आजपर्यंत महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीत महाडिक गट ताराराणी आघाडी म्हणून लढत आलाय। जयसिंगपूर नगरपालिकेत यंदा महाडिक गटानं काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांसोबत सूत जुळवल्यामुळे या निवडणुकीला अधिक रंगत आली आहे। दरम्यान महायुतीच्या आमदाराच्या विरोधात ही एकजूट होण्याची नेमकी कारणं काय? तर राजेंद्र पाटील यड्रावकर महाविकास आघाडीच्या काळात मंत्री असताना शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देत बंडखोरी केली होती। बंडखोरीमुळे स्थानिक पातळीवर काही नेते यड्रावकर यांच्यावर नाराज आहेत। स्थानिक पातळीवर यड्रावकर यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना फोडून संघटनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे। स्थानिक पातळीवर आपला गट मजबूत करण्याचा प्रयत्न केल्याने भाजपचे स्थानिक नेतेही नाराज असल्याची चर्चा आहे। काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी सगळ्या विरोधकांना एकत्र करत यड्रावकर यांच्या विरोधात आघाडी केली आहे। शिरूर तालुका विकास आघाडी आणि जनसंघर्ष आघाडी म्हणजेच महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्ष अशी ही आघाडी आहे। जयसिंगपूर आणि शिरोळमध्ये एकजूट करत ही नगरपालिका लढवण्याची रणनीती पाटलांनी आखली आहे। लोकांनी देखील आम्हाला सहकार्य करावं आणि एकदा विश्वास टाकून बघावं। जयसिंगपूरला जे नियोजनबद्ध प्लॅनिंग त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केलं, परंतु पुढच्या काळामध्ये ते नियोजन राहिलं नाही आणि म्हणून पुन्हा एकदा तो काळ चांगला आणून देण्याचं स्वप्न आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करू ही ग्वाही देतो। जयसिंगपुरातल्या झोपडपट्टी जवळपास 250च्या वर प्रॉपर्टी कार्ड सुद्धा वाटून तिची प्रॉपर्टी त्यांच्या नावावर झाली। शासन दरबारी नोंद होऊन प्रॉपर्टी कार्ड त्यांना मिळाले। कदाचित त्यांना राजू शेट्टींना ही व्याप त्यांचा हा देशभर असल्यामुळे कदाचित जयसिंगपुरात काय झाले ह्याची त्यांना माहिती नसेल। इथनं पुढच्या काळामध्ये निदान या निवडणूक प्रचारामध्ये तर सर्व जयसिंगपूरची माहिती घेऊन त्यांनी आरोप करावे। तिकडे कागलमध्ये कट्टर विरोधक हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र आले, तर जयसिंगपूरमध्ये
महाडिक आणि पाटील गटानं एकत्र येत यड्रावकरांच्या विरोधात प्रचाराची राळ उठवली आहे। या मोहिमेत शेतकरी संघटनेसह इतरही समविचारी पक्ष देखील असणार आहेत। त्यामुळे जयसिंगपूरची यंदाची निवडणूक अधिक चुरशीची ठरणार हे नक्की। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।